हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी या मॉडेलवरती कसा मेकअप केला होता, म्हणजे ॲक्च्युली ही माझी क्लायंट आहे, त्यावर कसा मेकअप केला होता त्याचं ट्युटोरियल तुमच्याबरोबर शेअर करते. सर्वात प्रथम मी इथे मॉइश्चरायझर यूज केला पूर्ण स्किनवरती आणि त्याचं ॲप्लिकेशन आता गरमी असल्यामुळे जरा जास्तच केलं होतं, जेणेकरून त्याची स्किन हायड्रेट राहील व्यवस्थित. त्यानंतर मी इथे प्रायमरचा यूज केला आहे. प्रायमर व्यवस्थित लावून घेतला. मी जो व्हिडिओ आहे तो एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवला आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप लेंदी होणार नाही. त्यानंतर मी इथे डार्क सर्कल कवर करण्यासाठी ऑरेंज कलरचा घेतला आहे. लाईट ऑरेंज कलर यूज केला होता आणि त्यानंतर मी खूप लाईट ॲप्लिकेशन केलं आणि नंतर डायरेक्ट फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केलं पूर्ण फेसवरती. तुम्ही बघितलं असेल मी खूप लाईट म्हणजे एकदम खूप पातळ लेअर तिचं स्किनवर ॲप्लिकेशन केलं होतं, म्हणजे चेहऱ्याला खूप जास्त फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केलंच नाही आहे इथे मी. आणि तिची स्किन खूप चांगली होती, त्यामुळे तिचं बेस वगैरे खूप एकदम छान झाला होता. यानंतर मी आता कन्सिलर घेतला आहे. इथे मीडियम शेड यूज केलेला आहे आणि त्याची क्वांटिटी पण मी किती घेतली आहे तुम्ही पाहू शकता. आधी मीडियम शेड घेतलेला आहे. मीडियम शेडचं ॲप्लिकेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर नेक्स्ट मी इथे थोडं फेअरचं घेतलं. फेअर पण मी खूप कमी घेतलेलं आहे. असं व्यवस्थित ॲप्लिकेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी ब्लेंडरच्या साहाय्याने जो कॉन्टोर करते इथे ब्लेंडरने तुम्ही पाहिलं असेल मी नोजला करून घेतलं, फोरहेडला कशा पद्धतीने केलं तुम्ही पाहिलंच असेल. व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं ब्लेंडरच्या साहाय्याने. त्यानंतर मी इथे ब्लशचा यूज करते. ब्लशसुद्धा मी आधी फिंगरने लावून घेतला आणि त्याच ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. कॉन्टोर आणि जेव्हा तुम्ही ब्लेंडर किंवा लिक्विड जेव्हा यूज करता तुम्ही आणि ते ब्लेंडरच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने जरी तुम्ही व्यवस्थित ब्लेंड करत असाल ना, तेव्हा त्याचं ब्लेंडिंग हे परफेक्ट असलं पाहिजे. दोन्ही साईडला इव्हन दिसलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित दिसतं. आता ते झाल्यानंतर मी इथे लूज पावडर घेतली आणि पावडर पफ घेतला आहे. पावडर पफने व्यवस्थित सगळ्या फेसवरती टॅप करून घेतलं, व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर मी ब्रशने आता कॉम्पॅक्ट पावडरचं ॲप्लिकेशन केलं. व्यवस्थित ते पण ब्लेंड करून घेतलं फेसवरती आणि पुन्हा पावडर लावून झाल्यानंतर पुन्हा मी ब्लशचा यूज केला आहे. ब्लश परत एकदा लावून घेतलं आणि त्यानंतर नेक्स्ट मी आता इथे हायलायटर घेतला आहे. हायलायटरचं पण मी इथे 2 हायलायटर यूज केलेले आहे. नेक्स्ट मी नंतर इथे आयब्रो तिची फिल करून घेतली आणि आय मेकअप स्टार्ट करायला घेतला. आय मेकअपसाठी मी ते कन्सिलर पहिले दोन्ही आईजला लावून घेतला आणि ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड केलं. आणि आय मेकअप स्टार्ट करायच्या आधी एकदा हलकी पावडर थोडीशी घेऊन ब्रशने लावून घेतली. त्यानंतर मी इथे फर्स्ट लाईट ब्राऊन कलर यूज केला होता आणि देन आउटर कॉर्नरच्या साईडला पिंक कलर घेतला होता, बिकॉज तिची साडी जी आहे ती पिंक कलरची असल्यामुळे पिंक कलर घेतला. आणि इनर कॉर्नरला इथे गोल्डन शेड यूज केलेला आहे. मी इथे पहिले लिक्विड गोल्डन कलर ग्लिटरचा यूज केला होता आणि त्यानंतर मी पावडर लिक्विडचा यूज केला होता सेम इनर कॉर्नर्सला. आणि तो फिंगरच्या साहाय्याने ॲप्लिकेशन केलं. फिंगरने खूप चांगलं छान बसत होतं, त्यासाठी दोन्ही आईजवरती व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घेतलं आणि मग लायनरचं ॲप्लिकेशन केलं. लायनरचं ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर मी तिचे लॅशेस आहेत ते लॅशेस लावून घेतले व्यवस्थित. लॅशेस लावून झाल्यानंतर नेहमी आपले कधी लॅशेस वर खाली लागते थोडीफार, लायनरच्या बरोबर असं नीट लाईनीमध्ये बसत नाही. त्यासाठी नेहमी लॅशेस लावल्यानंतर पुन्हा एकदा लायनरचा ब्रश फिरवत जा, जेणेकरून लायनर खूप छान दिसेल. आणि लायनर झाल्यानंतर लावून व्यवस्थित मी थोडेसे विंग्स पण अजून काढले. लॅशेसच्या नंतर विंग्स काढत जा, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित दिसत जाईल व्यवस्थित कसं पाहिजे ते. त्यानंतर मी नेक्स्ट ब्रशच्या साहाय्याने काजळ लावून घेतलं तिला आणि त्यानंतर लिप बॉर्डर लावून घेतली आणि लिपस्टिकचं ॲप्लिकेशन इथे करून घेतलं. ओव्हरऑल जो हा मेकअप केला होता तो जर
तुम्ही पाहिलंच असेल माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तिचा लुक किती छान झाला होता. हेअरस्टाईलचं ट्युटोरियलसुद्धा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. इथे माझा आय मेकअप पूर्ण डन झाला होता. तिला टिकली लावून घेतली चंद्रकोर आणि त्यानंतर जो फायनल लुक होता तो माझा रेडी झाला होता. तिचं जो माझे जे लॅशेस तिला पण मेकअप खूप आवडला होता. हा खूप छान झाला होता. तिची मम्मी तर खूप म्हणजे तिच्याकडे बघतच राहिली होती की किती छान दिसते म्हणून. मस्करा लावायचा आमचा राहिला होता, तो मी मस्करा लावून घेतला आणि देन हा फायनल लुक जो आहे तो रेडी झालेला होता तिचा. सो ओव्हरऑल जो फायनल लुक केला होता मी इथे रेडी, तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून काही शिकायला मिळत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा कसा वाटला मेकअप. ओव्हरऑल जो लुक आहे, फायनल लुक आहे, तो मी तुमच्यासमोर घेऊन येते. तर तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हिअर इज माय फायनल लुक. चला तर मग फ्रेंड्स, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी. बाय बाय, टेक केअर, सी यू.